नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती वटपौर्णिमेनिमित्त असणार आहे. कारण वटपौर्णिमा अवघ्या 2 दिवसांवरती आलेली आहे आणि वटपौर्णिमेची प्रत्येक महिला अतिशय आनंदाने वाट पाहत असते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा जी पूजा करायची आहे ती कुठल्या शुभमुहूर्तावरती करायची आहे. कोणतीही अशी वेळ आहे ज्या वेळेमध्ये आपल्याला पूजा चुकूनही करायची नाही आहे. यासोबतच कोणते शुभ रंग आहेत, उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे, मासिक धर्म जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, याबद्दलची सगळी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता ऐका. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या व्हिडिओमधली जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण पौर्णिमा प्रारंभ आणि समाप्ती कधी आहे हे जाणून घेऊयात आणि त्यानंतर पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आपण बघूयात. तर बघा, वटपौर्णिमा प्रारंभ जो आहे तो 28 तारखेला म्हणजे रविवारी उत्तर रात्री 3:06 पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आणि समाप्ती जी आहे ती 30 तारखेला पहाटे 5:26 पौर्णिमा समाप्ती होणार आहे. त्यामुळे वटपौर्णिमा हा सण जो आहे तो आपण 29 तारखेला म्हणजे सोमवारी साजरा करणार आहोत. आता पौर्णिमेचे जे काही उपाय वगैरे करायचे आहेत ते देखील आपण 29 तारखेला म्हणजे सोमवारीच करणार आहोत. आणि सत्यनारायण, पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो देखील आपल्याला 29 तारीखला प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण करत असतो. त्यामुळे 29 तारखेला प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण देखील करायचं आहे. तसेच बघा, या दिवशी आपण वडाची पूजा जी आहे ती कधी करायची आहे तर बघा, पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही वडाची पूजा करू शकता. पहाटे 5 वाजल्यापासून तुम्ही सकाळी 6:15 वडाची पूजा करू शकता. 7:22ला राहुकाळ सुरू होणार आहे, तो 9:15 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजे 7:15 ते 9:15 ही जी 2 तासाची वेळ आहे ती आपल्याला टाळायची आहे. कारण ही 2 तासाची वेळ राहुकाळ असणार आहे. त्यामुळे या 2 तासामध्ये आपल्याला वडाची पूजा करायची नाही आहे. पुन्हा 9:15च्या नंतर म्हणजे 9:30च्या नंतर तुम्ही वडाची पूजा जी आहे ती करू शकता. म्हणजे एक पहाटे तुम्ही 7:15च्या आधी वडाची पूजा करू शकता आणि 9:15च्या नंतर तुम्ही वडाची पूजा जी आहे ती करू शकता. आता वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म असेल म्हणजे 4था दिवस जर येत असेल तर तुम्ही वटपौर्णिमेची जी काही पूजा आहे म्हणजे वडाच्या झाडाची जी काही पूजा आहे ती करू शकत नाही. कारण बघा, 4थ्या दिवशी आपण कोणतीही पूजा जी आहे ती करत नाही. त्यामुळे तुम्ही उपवास करू शकता पण पूजा मात्र तुम्हाला करायची नाही आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की डोक्यावरून 2 वेळा पाणी घेऊन आपण पूजा करू शकतो. पण बघा, दिवस बदलत नाही, दिवस तोच असतो. त्यामुळे तुम्ही उपवास करू शकता या दिवशी पण पूजा आपल्याला करायची नाही आहे. यानंतर बघा, सुतक असेल तर तुम्ही वडाची पूजा देखील करू शकत नाही आणि उपाय देखील काहीच या दिवशी करू शकत नाही. आता गरोदर महिलांनी काय करावं तर बघा, तुम्हाला उपवास झेपत असेल तरच उपवास करावा. एखाद्या वर्षी जर उपवास नाही केला तरी चालेल. या व्यतिरिक्त तुम्ही वडाच्या झाडाची पूजा जी आहे ती करू शकता. पण ओटी मात्र आपल्याला कोणाचीच भरायची नाही आहे. अगदी सावित्रीची जी आपण ओटी भरतो ती देखील आपल्याला भरायची नाही आहे. फक्त तुम्ही हळदी कुंकू वगैरे जे काय आहे ते लावू शकता. वडाची झाडाची पूजा जी आहे ती करू शकता. पण या व्यतिरिक्त ओटी भरणं किंवा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणं हे जे काही आहे ते आपल्याला करणं टाळायचं आहे. ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसेच बघा, तुम्हाला जर 8वा किंवा 9वा महिना सुरू असेल आणि तुम्हाला बाहेर जाऊन पूजा करणं जमणार नसेल किंवा उपवास जरी जमणार नसेल तरी काही हरकत नाही. शेवटी बघा, आपला भाव महत्त्वाचा आहे. आपल्या पतीचं चांगलं व्हावं असं प्रत्येक पत्नीला वाटत असतं. त्यामुळे फार मनामध्ये शंका निर्माण न करता स्वतःची आणि बाळाची काळजी घेणं जास्त गरजेचं असणार आहे. यानंतर बघा, शुभ रंगाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पांढरा आणि काळा जो रंग आहे तो सोडून आपण कोणत्याही रंगाची साडी या दिवशी परिधान करू शकतो. बघा, रंगाच्या बाबतीत असं कोणतेही वर्णन कुठे केलेलं नाही आहे. त्यामुळे काळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला या दिवशी परिधान करायची नाही आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही रंगाची साडी या दिवशी परिधान करू शकता. कारण बघा, रंगाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर संक्रांतीच्या वेळेला आपण म्हणजे रंगाचं वर्णन जे आहे ते केलेलं असतं. संक्रांती ज्या रंगाचं वस्त्र संक्रांतीने परिधान केलेलं आहे तो रंग आपण त्या दिवशी परिधान करत नाही. बाकी इतर कोणत्याही रंगाची साडी आपण त्या दिवशी परिधान करू शकतो. पण संक्रांतीने जी परिधान केलेलं म्हणजे वस्त्र जे परिधान केलेलं आहे ते आपण त्या दिवशी परिधान करत नाही. पण वटपौर्णिमेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कुठेही रंगाचं वर्णन असं केलेलं नाही आहे. त्यामुळे काळा आणि पांढरा रंग सोडून दुसऱ्या कोणत्याही रंगाची साडी तुम्ही या दिवशी परिधान करू शकता.
त्यानंतर बघा उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे, तर बघा काही ठिकाणी त्याच दिवशी म्हणजे वडाची पूजा करून आल्यानंतर उपवास काही ठिकाणी सोडला जातो. तर काही ठिकाणी रात्री म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी रात्रीच उपवास सोडला जातो. तर काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी उपवास जो आहे तो सोडला जातो. त्यामुळे तुमच्या भागामध्ये जी पद्धत असेल म्हणजे काही ठिकाणी जसं वडाची पूजा करून आल्यानंतरच लगेच उपवास सोडला जातो. त्यामुळे तुमच्या ठिकाणी जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास जो आहे तो सोडू शकता. आता या दिवशी आपल्याला वडाची पूजा कशी करायची आहे याबद्दल देखील आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला मोठं ताट लागेल. त्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, चंदन, अक्षता जे काही छोटं-छोटं पूजेचं आपलं साहित्य आहे ते आपल्याला लागणार आहे. तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे. अगरबत्ती वगैरे घ्यायची आहे. सुपारी त्याचप्रमाणे 2 विड्याची पानं आपल्याला लागणार आहेत. तसंच बघा सूत जे आपण वडाच्या झाडाला दोरा बांधणार आहोत तो लागणार आहे. आंबे लागणार आहेत. कापसाचं वस्त्र पण आपल्याला लागणार आहे आणि सोबत गूळ खोबरं प्रसाद म्हणून आपल्याला घ्यायचं आहे. आता तुम्ही गूळ खोबरं पण घेऊ शकता किंवा खडीसाखर पण घेऊ शकता. शक्यतो गूळ खोबरंच घेतात. पण तुम्ही दुसरं काही घेत असाल तर ते देखील चालेल. ते पण तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच आपल्याला दूध आणि पाणी पण लागणार आहे. अशा पद्धतीने हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर बघा थोडी जागा करायची आहे आणि तिथे आपल्याला पहिलं तेलाचा किंवा तुपाचा जो काही दिवा घेतलेला आहे तुम्ही तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं. कारण बघा कोणतीही पूजा करताना सगळ्यात पहिलं आपण दिव्याची पूजा करत असतो. त्यामुळे जो दिवा दिवा तुम्ही नेलेला आहे तो दिवा आपल्याला पहिला प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती वगैरे लावायची. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. बघा तुम्ही जे विड्याचं पान घेतलेली आहेत, विड्याची जी पानं घेतलेली आहेत ती ठेवायची. त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि ₹1 नाणं आपल्याला ठेवायचं आहे. सुपारी जी आपण घेतलेली आहे त्याला पहिलं आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यासाठी मग तुम्ही एक छोटीशी प्लेट घेऊन जा बरोबर. त्या सुपारीला आपल्याला पहिलं पाण्याने, त्यानंतर दुधाने आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना आपल्याला ओम गंग गणपती नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळेस जप करायचा आहे. हे झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर ती सुपारी व्यवस्थित पुसून घ्यायची. त्या ₹1 नाण्यावरती म्हणजे विड्याच्या पानावरती जे आपण नाणं ठेवलेलं आहे त्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे. त्या सुपारीला आपल्याला अक्षता हे हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर जे आपण वस्त्र घेतलेलं आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला अगरबत्ती वगैरे धूप-दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि आपण जे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वडाची पूजा करायची आहे. वडाची पूजा करताना देखील आपल्याला पहिलं वडाला पाणी आणि दूध अर्पण करायचं आहे. त्यानंतर तिथे देखील आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि जे वस्त्र घेतलेलं आपण ते वस्त्र देखील आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला वडाच्या झाडाची देखील पूजा करून घ्यायची आहे. यानंतर बघा सावित्रीची जी ओटी आपल्याला भरायची आहे त्यामध्ये आपल्याला एक ब्लाऊज पीस लागेल. त्यानंतर एक छोटं पूजेचं पॅकेट मिळतं. त्यामध्ये हिरव्या बांगड्या असतात, खारीक असतं, हळकुंड असतं. तर ते एक पूजेचं पॅकेट आपल्याला लागेल आणि जे धान्य लागणार आहे त्यामध्ये आपल्याला गहू लागणार आहेत ओटी भरण्यासाठी. बघा तुमच्याकडे जर तांदूळ वापरत असतील ओटी भरण्यासाठी तर तुम्ही तांदूळ वापरू शकता. पण 99% लोकं गहूच वापरतात. त्यामुळे गहू वापरण्याचा प्रयत्न करा. आणि ही जी ओटी आहे, ब्लाऊज पीस, हे पूजेचं पॅकेट आणि गहू हे जे आपल्याला ओटीचं सामान आहे ते तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे सावित्रीला. अशा पद्धतीने आपली पूजा जी आहे ती पूर्ण होणार आहे. यानंतर बघा आपण जो वडाला धागा आपल्याला जो बांधायचा आहे त्यामध्ये देखील आपल्याला एक चूक करायची नाही आहे. आता ही जी चूक आहे ती बऱ्याच महिला करत नाहीत, पण नवीन लग्न झालेलं असेल त्यांच्यासाठी म्हणून सांगते. हा जो दोरा आपण गुंडाळणार आहोत त्याची अगदी आपल्याला सुरुवातीला आपल्याला गाठ मारायची नाही आहे. तर आधीचे जे दोरे आहेत त्यामध्येच आपल्याला अडकून ठेवायचा आहे हा जो दोरा आहे तो आणि त्यानंतर आपल्या 7 प्रदक्षिणा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. 7 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर जो उरलेला दोरा आहे तो देखील आपल्याला काढून घ्यायचा नाही आहे. तर त्याच ठिकाणी आपल्याला तो गुंडाळून ठेवायचा आहे. म्हणजे आधीचे जे दोरे आहेत त्यामध्येच आपल्याला हा गुंडाळून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा आपली पूर्ण होणार आहे. साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा पूर्ण करून घ्यायची आहे. पूजेचं संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. हे सगळं झाल्यानंतर बघा आपण त्या ठिकाणी 5 सुवासिनींची ओटी देखील भरत असतो. त्या ओटीमध्ये देखील गहू दिले जातात. ₹1 नाणं टाकलं जातं. एक फळ देखील टाकलं जातं. शक्यतो आंब्याचंच फळ असतं.
अशा पद्धतीने तुम्ही 5 किंवा 7 महिलांची ओटी भरू शकता. म्हणजे तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही ओटी भरू शकता. आणि हे सगळं झाल्यानंतर बघा, या दिवशी वटसावित्रीची जी कथा आहे ती ऐकण्याला किंवा वाचण्याला देखील फार महत्त्व आहे. त्यामुळे नक्कीच या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वटसावित्रीची कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. तर अशा पद्धतीने आपण वडाच्या झाडाची पूजा जी आहे ती संपूर्णरित्या पूर्ण करू शकतो आणि पूजेचं संपूर्ण फळ जे आहे ते प्राप्त करून घेऊ शकतो. व्हिडिओतली माहिती जर आवडली असेल तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.